देवांचे देव असणारे भगवान शंकर, त्या भगवान शंकरांना सुद्धा या मायेनं फसवलंय. कारण मायेनं पहिली धडक जर कुणाला मारली असेल तर ती भगवान शंकराला मारली आहे. ज्यावेळेस भगवान शंकर तपश्चर्या करत होती, एक मायारूपी भिल्लीन रूप धारण करून आली आणि त्या भिल्लीनेच्या पाठीमागे त्या ठिकाणी भगवान शंकर पाठीमागे लागले. पहिली धडक जर कुणी मारली असेल तर मायेनं धडक मारली. शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लावी येला त्याने. माया एवढी कठीण महाराजांनी सांगितली की भगवान शंकराला तर फसवलंच, पण जे सृष्टी विस्ताराचं काम करतात ते ब्रह्मदेव, त्यांची तो मातीच करून टाकली. का? वेदार्थाचा गोवा कन्येची अभिलाषा धारण केल्यामुळं स्वतःची माती झाली. कन्येची अभिलाषा धरल्यामुळं मायेनं त्यांना सुद्धा फसवलं. पुन्हा सांगितलं इंद्र चंद्राशी दरारा. त्याचं काय झालं? इंद्र म्हणजे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, हिचा विनयभंग केल्यामुळे त्यांना श्राप दिला गौतम ऋषींनी, तुमच्या अंगाला हजारो भग पडतील. काय झालं? इंद्रानं विनयभंग केला. चंद्रानं काय केलं? आपले गुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिचा विनयभंग केल्यामुळं बृहस्पतींनी शाप दिला, चंद्रा एवढा तेजस्वी असशील पण माझ्या पत्नीचा विनय पतिव्रत्य भंग केल्यामुळं तो श्राप देतो, तुझ्या एवढ्या सुंदर चेहऱ्यावरती कुठेतरी काळा डाग असेल. म्हणून चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. आता सारखं नारायण 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 म्हणणारे नारद मुनी, तुम्हा आमचा विश्वास बसू शकत नाही, पण महाराज म्हणतात नारदजींच्या मनामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे गेले, मायेनं त्यांच्यावरती सुद्धा घाला घातला. भगवंताला एक दिवस नारद मुनी त्या ठिकाणी म्हणतात, देवा अरे 16,108 बायका आहेत रे तुला, मला एक सुद्धा नाही. काय कर, मला एक तरी बायको दे. भगवंताच्या मनामध्ये असं वाटायला लागलं, त्रिलोक्यात नारायण 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 भजन करत फिरत होते, आज बायको मागतात. काही नाही नारायणची हरकत नाही, करा तुम्ही. नाही म्हणे देवा, अहो तुमच्याच पाशी 16,108 त्यातली एखादी मला देऊन टाका. त्यातली द्या म्हटल्यानंतर भगवान म्हटले, नारदजी तुम्हाला जर बायको पाहिजे असेल तर प्रत्येक महालामध्ये जा, ज्या महालामध्ये मी नसेल त्या ठिकाणची तुम्ही पत्नी तुम्हाला घेऊन जा. नारदांनी ठीक सांगितलं. म्हणे ठीक आहे. नारदजी गेले, प्रत्येक महालामध्ये पाहू लागले, कोणत्या महालात देव मुलांसोबत खेळायचे, कुठे जेवण करायचे, कुठं त्या ठिकाणी आराम करायचे. सगळे महाल झाले, 16,108 महाल झाले, पण एकही असा महाल नव्हता की ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण नव्हते. एकही महाल असा नव्हता की महालाच्या नादामध्ये नारद मुनी एक श्वास सुद्धा देवाचं चिंतन सोडत नव्हते. त्या महालाच्या नादात नारद चुकला चाळा भजनाचा. नारद भजन चुकले का? मायेनं घाला घातला. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात, एवढी माया कठीण की जिनं मोठमोठ्यांना सोडलं नाही, परंतु माझे जगद्गुरु तुकोबराय, त्या जगद्गुरु तुकोबरायने केली पायवाट आणि उलंगला माया घाट.